आयुर्वेद काय सांगतो, की आपण कधी झोपायला पाहिजे? तर आपली झोप ही साधारण 7 ते 8 तासाची प्रॉपर पद्धतीने असावी. आपली रात्रीची झोप ही साधारण 10 ते 10:30च्या दरम्यानच असली पाहिजे. जेवढा तुम्ही लवकर झोपाल, तेवढाच तुम्ही सकाळी लवकर उठू शकाल. रात्री जागरण किंवा शिफ्ट ड्युटी करणाऱ्या लोकांना रात्री झोप मिळत नाही. अशा लोकांनी दिवसा झोपायला पाहिजे. पण त्यामध्ये सुद्धा आयुर्वेद काय सांगतो, की तुम्ही जेवल्यानंतर लगेच झोपू नका. तुम्ही जेवणाच्या आधी झोपा. तर त्यासाठी काय करायला पाहिजे, तुम्ही रात्रपाळीवरनं आल्यानंतर साधारण 1 कप दूध पिलं आणि त्याच्यानंतर जर झोपलात, तर ते जास्त चांगलं राहील. दूध हे थोडंसं कफ वाढवणार आहे. त्याच्यामुळे तात्पुरती झोप लगेच लागू शकते आणि ती झोप जी आहे, ती रात्रीच्या जागरणाच्या निम्म्या प्रमाणात म्हणजे तुमचे 8 तास जर रात्री जागरण होत असेल, तर तुम्ही 4 तास झोपायला पाहिजे. 1 कप गाईचं दूध आपण रात्री झोपण्यापूर्वी जर घेतलं, तर त्याने आपल्याला छान झोप लागू शकते. पादाभंग म्हणजे पायाच्या तळव्यांना रात्री तेलाचा किंवा तुपाचा अभ्यंग काशाच्या वाटीने घासलं तर उत्तमच. पण नॉर्मल सुद्धा हाताने सुद्धा जर अभ्यंग तेल चोळून किंवा तूप चोळून लावलं, त्याने सुद्धा छान झोप लागते.